याला थोडंसं ओलं खोबरं भरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि सर्व करते. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्यासाठी मी खास एक कोकणातली रेसिपी घेऊन आलेली आहे. थंडीचे दिवस सुरू आहेत, म्हटलं चला आज आपण बनवूया कुळीताचं कढण. पण कढण तर बनवणारच आणि त्यासोबत बनवणार आहे मस्तपैकी कुळीताची उसळ. कशी करायची चला बघूयात. हे बघा, हे कुळीत म्हणजे हे असे दिसतात. कोकणात ह्याचा फार वापर होतो आणि थोडंसं पित्त होतं ह्याच्यानी. पण या कुळीतापासून कोणती रेसिपी बनवताना कोकम घालायचं म्हणजे मग त्याच्यापासून होणारा जो पित्ताचा त्रास आहे तो आपल्याला टाळता येतो. आता इथं काय करायचं, आपल्याला ह्या कुळीताला भिजवून मोड काढायचं आहे. तर कसं करायचं, 1 वाटी कुळीत घेतलेत मी. कुळीत 4-5 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. भिजल्यानंतर ते अशा चाळणीत काढून घ्यायचे. हे बघा, अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि खाली थोडंसं पाणी ठेवायचं. आणि हे जे आहे ना, ह्याला वरती असं एक कपडा घेऊन कॉटनचा पाण्यात भिजवून तो असा झाकून ठेवायचा. असं झाकून ठेवायचा. जसा हा सुकतो तसं ह्याच्यावरच थोडं थोडं पाणी मारायचं. 2 दिवसात आपल्याला छान असे हे मोड आलेले कुळीत मिळतात. हे बघा, आणि हे अजिबात चिकट होत नाहीत. जर तुम्ही ह्याला असं पिशवीसारखं बांधून जर ठेवलं ना तर हे थोडेसे असे बुळबुळीत होतात, थोडासा वास येतो त्याला. पण हे असे जर तुम्ही चाळणीमध्ये असे ओपन ठेवले तर हे अजिबात बुळबुळीत होत नाहीत. आता ह्याच्यापासूनच आपल्याला कढण पण करायचं आहे आणि उसळ पण करायची. कशी करायची बघूया. सगळ्यात आधी ह्याला मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यात आपण ह्याला काढूया. आता इथं बघा, आपले कुळीत बऱ्यापैकी शिजलेले आहेत. खूप बारीक असं पिचपिची करायचं नाही आहे. हे बघा, साधारण असं झालं की हे शिजल्यात जमा. खूप असे पचपचित करायचं नाही आपल्याला. छान अशी मोकळी उसळ तयार करायची आहे आणि कढण तयार करायचं आहे. गॅस बंद करूया आणि ह्याचं जे पाणी आहे ते आपण गाळून घेऊ. आता सगळ्यात आधी काय करायचं, हे जे कुळीताचं आपण शिजवलेलं पाणी आहे सेपरेट करून घेतलं, त्याच्यापासून आपल्याला कढण बनवायचं आहे. तेल, ह्याच्यात तेल खूप जास्त नाही लागत, अगदी नावाला फोडणीपुरतं. तेल गरम झालं की थोडंसं जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा नाही हा, हे भरड आहे. म्हणजे बारीक आपण मिक्सरमध्ये किंवा चॉपरमधून जर काढलं ना की असं होतं. आणि थोडीशी हळद, 1 पाव चमचा. हे छान असं चुरचुरीत फोडणी करून घेऊया. गॅस सिमच राहू दे. आणि आता ह्याच्यामध्ये हे जे पाणी आहे हे घालूया. ह्याच्यामध्ये 1-4 कोकम. म्हणजे काय होतं की आंबट सूप जो आहे हा असा आंबट, छान तिखट, लसणीची खास चव त्याला. आणि आता आपल्याला जर हवं असेल तर थोडासा गूळ घातला तरीही चालतो, तुमच्या आवडीप्रमाणे. पण मला हा असा तिखट आंबट अप्रतिम लागतो. जसं मंचाव सूप लागतो ना, अगदी तसाच लागतो. आणि ह्याला काय करायचं, थोडंसं कुळीतचं पीठ असतं ना, अगदी नावाला 1-2-3 पिंच. कशासाठी, थोडं थिकनिंगसाठी, म्हणजे सूप आपला जरा थिक होतो.
गॅस मोठा करूया. चवीपुरतं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. बस. आणि आता छान ह्याला उकळू दे. थोडीशी कोथिंबीर आता शिजतानाच घाला, म्हणजे कोथिंबीरीचा पण छान चव जी आहे ती या कढणला येते. छान उकळू देत आहे. आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. याला थोडंसं चढतं तेल. आपण फोडणीला घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त. आपण जेव्हा उसळ बनवतो मोस्टली आपण काय करतो, कांदा टोमॅटो यूज करतो. पण इथं आपण कांदा यूज नाही करत आहे, टोमॅटो यूज नाही करत आहे. पण ही उसळ एक नंबर लागते. आता तेल गरम होऊ दे. तेल गरम झालंय. मोहरी, थोडं जिरं, आलं लसूणची भरड. आलं लसूण नाही, लसूण आणि हिरवी मिरचीची भरड. आणि इथं काय करायचं, हे छान आपण परतून घ्यायचं. हे परतलं की ह्याच्यामध्ये आपण घालायची आपली ही शिजवलेले कुळीथ. आता ह्याला थोडं साईडला करायचं. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार. कारण काय झालं, फोडणी जळायला लागली म्हणून मी पटकन त्याच्यामध्ये कुळीथ घातले. समजा जर मी थांबले असते आणि मिरची पावडर हळद पावडर घातली असती तर ती जळली असती. म्हणून मी ही आयडिया केली. हे लक्षात ठेवा. हे प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला हवं आहे. तिखट. आणि आता आपण हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे आपली फोडणी जी आहे ती जळली नाही. हे बघा. आता हे जर तुम्ही खूप जास्त शिजवलं ना तर काय होतं, मऊ मऊ गिचगिच गिचगिच होतात. तसं नको आहे आपल्याला. हे छान असे सुट्टे सुट्टे कुळीथ आपल्याला हवेत. आता ह्याच्यात काय करायचं, कोकम हवंच. नंतर चवीपुरता मीठ. आता हे छान एकत्र मिक्स करायचं. आणि थोडा चवीपुरतं गूळ तुमच्या आवडीप्रमाणे. जर नको असेल नाही घातलं तरी चालेल, पण छान लागतं. आणि थोडंसं ना ह्याला पाणी घालूया. अगदी नावाला एक पाण्याचा हबका म्हणतो ना तसं मारायचं. कारण कसं आपले हे जे कुळीथ आहे ते ऑलरेडी शिजलेत, त्यामुळे खूप जास्त ह्याला आता शिजवायची गरज नाही. फोडणीमध्ये छान एकजीव झालं पाहिजे इतकंच. तर ह्याला काय करायचं, वरून भरपूर ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 1-2 मिनटं ह्याला वाफ यायला देऊया आणि सर्व करूया. आता इथं आपली उसळ रेडी झालेली आहे कुळीथची. आणि इथं बघा, हा आपला मस्तपैकी कढण पण तयार झालेला आहे. दोन्ही सर्व करूया. ही उसळ याला थोडंसं ओलं खोबरं वरून गार्निशिंगसाठी आणि कोथिंबीर. आता इथं कढण करताना मी कुळीथचं पीठ वापरलं. पण समजा तुमच्याकडे कुळीथचं पीठ नसेल तर हे जे आपण शिजवलेले कुळीथ आहे ना, हे सुद्धा थोडेसे बारीक मिक्सरमध्ये वाटून तुम्ही जर ह्याच्यात घातला तर त्याच्याने सुद्धा छान थिकनिंग असं त्याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे खूप पातळ पाण्यासारखं प्यायला मजा येत नाही ना, थोडंसं थिक पाहिजे सूपसारखं, तर मग मजा येते. तर तसंही तुम्ही करू शकता. आता इथं बघा, आपला हे कढण जे आहे ते तयार झालेलं आहे. गॅस बंद करते. चांगलं रटा शिजलं पाहिजे हां ते. हे बघा, म्हणजे तो सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरतो छान.
गॅस बंद करते आणि सर्व करते. हे बघा मस्तपैकी हॉट अँड सॉर किंवा लेमन कॉरिएंडर किंवा आपण मंचाव सूप पितो त्याच्यापेक्षा सुद्धा नॅचरल विदाऊट सोया सॉस कुठेही सॉस नाही याच्यामध्ये इतकं सुंदर सूप तयार होतं. थंडीमध्ये प्यायलाच पाहिजे असं हे कुळिथाचं सूप आहे. कुळिथाचं कढण आहे. आपल्या आजी पणजी हे सगळेजण एवढे फिट का असायचे कारण घरामध्येच इतके छान आयुर्वेदिक पौष्टिक अशा रेसिपीज ते बनवत होते. ही रेसिपी मुद्दाम तुझ्या शेअर केलेली आहे. नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ते तर कळवाच. पण मी कुळिथाचं पिठलं शिकवणार आहे. मला खूप मनात आहे की ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोचावी. जर वाटत असेल की ती रेसिपी तुम्हाला हवी आहे तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. लगेच दुसऱ्या दिवशी ताबडतोब पुढच्या आठवड्यात शनिवारी कुळिथाचं पिठलं घेऊन मी लगेच हजर होते. आता इथं बघा इतकं थिक आपल्याला हे कढण करायचं आहे. खूप पातळ नाही खूप घट्ट नाही. तुम्हाला जर जास्त थिक आवडत असेल तर थोडंसं पीठ वाढवलं तरी चालतं. आणि इथं बघा ही उसळ इतकी छान होते ना की काय सांगू. हे बघा मस्तपैकी आणि अशी अगदी फळीत म्हणजे काही पण त्याच्यामध्ये ना चिकटपणा वगैरे असं काही नाही. खूप मस्त टेस्टी लागते. जे डाएट कॉन्शियस लोक आहेत ज्यांना फायबरची गरज आहे त्या लोकांनी तरी आवर्जून ही उसळ करून खाल्ली पाहिजे. खूप छान म्हणजे तुम्ही दुसरं काहीच नाही चपाती भाकरी बिकरी काही प्रकार नुसतं उसळ घ्या ताटामध्ये आणि मस्त हेवी असा नाश्ता करा. ह्या कुळीथमध्ये काय काय स्पेशल अशा गोष्टी आहेत हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचा एक चार्ट आपण ऑलरेडी इथे दाखवलेला आहे. पण समजा तुम्हाला तो चार्ट खूप लोक कमेंट्स करतात की असा येतो आणि असा जातो कारण आम्हाला यूट्यूबच्या मिनिट्सचा जरासा विचार करावा लागतो. तर हे सगळे चार्ट आम्ही आमच्या इंस्टाग्राम मास्टर रेसिपीज 2022 या अकाउंटवरती पोस्ट करतो. ते सगळे हेल्थ बेनिफिट्स असलेले चार्ट तुम्हाला आता कायमस्वरूपी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसणार आहेत. तिथे जाऊन नक्की चेक करा. तो चॅनल सुद्धा आमचा नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या रेसिपीज आवडल्या तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे मास्टर रेसिपीज.